नुकताच MPSCनी ड्रग इन्स्पेक्टरच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आणि हा निकाल जाहीर झाल्यानंतर या संदर्भात सोशल मीडियामध्ये कालपासून काही चर्चा सुरू झाली। काही सन्माननीय लोकप्रतिनिधींनी या संदर्भामध्ये पण काही शंका उपस्थित केल्या। याबाबत वस्तुस्थिती अशी आहे की ही जी परीक्षा आहे ही 22 मार्च रोजी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा झाली। जवळपास 45,000 कॅन्डिडेट्सनी याच्याकरता अर्ज केले होते आणि 31,000च्या आसपास 31,000-31,000च्या आसपास या ठिकाणी उमेदवार बसले होते। याचा निकाल 12 जूनला जाहीर झाला आणि या सगळ्यांचा जो मुलाखतीचा कार्यक्रम आहे या सगळ्यांची इंटरव्ह्यू 1 जुलै ते 22 जुलै या काळात झाले आणि ज्या दिवशी शेवटचे इंटरव्ह्यू झाले 22 जुलैला त्याच दिवशी आम्ही संध्याकाळी याची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिक्लेअर केली। मीनवाईल या 21 जुलैला आयोगाला एक ईमेल प्राप्त झाली। ही ईमेल एक मोघम स्वरूपाची होती। यामध्ये म्हटलं होतं की या परीक्षेमध्ये गोंधळ झालेला आहे, तुम्ही ही परीक्षा रद्द करा। त्याला आयोगाकडून उत्तर दिलं गेलं की आपल्याकडे जे काही पुरावे असतील ते आपण पुरावे घेऊन यावे, आम्ही याची चौकशी करू। त्यानंतर 23 जुलैला आयोगाला एक अजून ईमेल प्राप्त झाला। त्यामध्ये त्यांनी काही उमेदवारांच्या व्हॉट्सॲपचे स्क्रीनशॉट त्या ठिकाणी सादर केले आणि त्यांनी असा दावा केला की हा जो 22 मार्चचा पेपर आहे हा 20 मार्च रोजीच हा काही उमेदवारांना मिळाला होता। हा ईमेल मिळताच तात्काळ आम्ही त्या तक्रारदारांशी संपर्क साधला। त्यांना सांगितलं की आपल्याकडे काय पुरावे तुम्ही आमच्याकडे घेऊन या। आज तक्रारदारांना कार्यालयामध्ये बोलवलं होतं 27 तारखेला, अद्यापपर्यंत ते आलेले नाही। जर ते आता आले तर आम्ही त्यांचं म्हणणं काय ते ऐकून घेऊ। त्याचप्रमाणे जे काही उमेदवार आहेत ज्यांच्या संदर्भामध्ये अशा तक्रारी आल्या होत्या त्यांना देखील आम्ही बोलवलेलं आहे। मीनवाईल काल रात्री 9:30 वाजता आम्हाला जो तक्रारदार आहे त्याचा एक परत ईमेल प्राप्त झाला आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा जो मी तक्रार केली होती ती तक्रार चुकीची आहे। प्रत्यक्षात एक जो उमेदवार आहे, जो उमेदवार या परीक्षेमध्ये सिलेक्ट होऊ शकला नाही आणि त्याला वाटलं की ही परीक्षा एक 12-14 वर्षांनी झालेली आहे, आता पुढची 10-12 वर्ष परीक्षा होणार नाही आहे, त्यामुळे आपण या सध्याच्या जर आपण अशी तक्रार केली तर कदाचित ही परीक्षा रद्द होईल आणि फेरपरीक्षा होईल, म्हणून मी अशी तक्रार केलेली आहे, मी अशी तक्रार माझी वापस घेतो आहे। आता आम्ही त्यांना देखील पाठवलं की तुम्ही तुमचं म्हणणं आयोगाकडे सादर करा। परंतु एकंदरीतच हे जरी काही असलं तरी आपल्याला आयोगाची एक जी ट्रान्सपरन्सी आहे, निष्पक्षपातीपणा आहे आणि जो विद्यार्थ्यांचा आयोगावरचा विश्वास आहे तो टिकून राहावा याकरता आम्ही या संदर्भामध्ये पोलिसांमध्ये तक्रार सादर करतोय। यामध्ये पोलीस तपास जो काही करतील त्याच्यातनं जे काही निष्पन्न होईल त्या आधारे आम्ही निश्चित कारवाई करू। तक्रारदाराचं नाव गौरव पाटील उर्फ लोकेश पाटील आहे आणि जो उमेदवार आहे ज्यांनी ही व्हायरल केली त्याचं नाव गांगुर्डे म्हणून आहे। त्या गांगुर्डेंनी पण आज एक सकाळी इन्स्टावर रिलीज केली। त्यांनी सांगितले की माझ्या तक्रारीवर मी कायम आहे, त्यामुळे आम्ही त्यांचे पण बाजू ऐकून घेऊ, सगळ्यांची बाजू ऐकून घेऊ आणि पोलीस याचा तपास करतील। त्याच्यामध्ये जे काही निष्पन्न होईल ते निष्पन्न होईल। परंतु आयोगावरचा जो विश्वास आहे विद्यार्थ्यांचा तो निश्चितपणे तसा राहायला पाहिजे। आम्ही त्या विश्वासाला सार करण्याकरता जे करायचं करणं आवश्यक आहे ते आम्ही सगळं करू।